राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणात तो उशीर झालेला होता. आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे. अशा वेळेस मताचं विभाजन देखील होते मोठ्या प्रमाणात, ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे. आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो. फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली. काल छगन भुजबळांचं याच्यावर म्हणणं आहे भाऊ की वेळ ठरवेल काय, त्यांच्याकडून ते अजून सकारात्मक प्रतिसाद नाही. आता इथून पुढे काय काँग्रेसची होईल तुम्हाला तेच सांगतो की आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदरणीय राहुलजी गांधी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मंथनाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय. मला आदरणीय पवार साहेबांना आणि मला याची काहीच माहिती नाही. होऊ शकतं का असं काही होऊ शकतं का? जर कोणी पुढाकार केला होऊ शकतं का? याच्यामध्ये काही शक्यता आहे का? आता तरी राज्य आणि देशासमोर देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात त्याच्यातून देश जातोय. माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिली. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला. बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा. तुम्हाला असं वाटतं की या स्थितीमध्ये विलीनीकरण एक वेगळा पर्याय असू शकतो? मी तुम्हाला खरं सांगू, आज देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती इतक्या अडचणीत आहे की आता राजकारण करायची वेळ नाही, आता देश वाचवायची वेळ आलेली आहे.